हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोप्या पद्धतीने बोंबील फ्राय करीची रेसिपी। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे, त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता पूर्ण रेसिपी नक्की बघा। बोंबील फ्राय करी बनवण्यासाठी सर्वात आधी मी मॅरिनेशन तयार करून घेतले। तर एका प्लेटमध्ये 1 चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, चवीनुसार मीठ तसेच 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट घेऊन त्याला व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचे। तयार मॅरिनेशन मध्ये बोंबीलला मी छान मॅरिनेट करून घेणार आहे। बोंबीलला स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घ्यायचे। धुतल्यानंतर मी त्याचे असे काप करून घेतलेले आहेत। काप केल्यानंतर मी या बोंबलाला व्यवस्थितपणे कॉटनच्या कपड्यामध्ये बांधून ठेवले। त्याच्यावरती एखादी जड वस्तू ठेवायची आहे, जसेच पोळीपाट ठेवा किंवा खलबत्ता ठेवा, म्हणजेच बोंबलामधलं सर्व पाणी जे आहे ते निघून जातं आणि बोंबील फ्राय करताना तुटत पण नाही। बोंबील मॅरिनेट करून झाल्यानंतर मी पॅन मध्ये 2 ते 3 चमचे तेल पहिलाच तापत ठेवले होते। तेल छान कडकडीत तापल्यानंतर मी ह्याच्यामध्ये हे जे बोंबील आहे ते असेच सोडून घेतले। तर बोंबील फ्राय करताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला हायेस्ट ठेवायची आहे, ती स्लो नाही करायची आहे। बोंबील नॉनस्टिक पॅन मध्ये फ्राय केले तर अजिबात तुटत नाही। 3 ते 4 मिनिटे बोंबलाला मी एका साईडने फ्राय करून घेतले। त्यानंतर मी स्पॅच्युलाच्या मदतीने बोंबलाची दुसरी साईड जी आहे ती टर्न करून घेतली आणि दुसरी साईड सुद्धा 3 ते 4 मिनिटं फ्राय करून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच्या मध्येच ठेवायची आहे, स्लो फ्लेम नाही करायची आहे। आता हे जे बोंबील आहे ते दोन्ही साईड छान फ्राय झाले होते, मग मी ह्यांना एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। सर्व बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेतल्यावरती आता मी ग्रेव्हीची तयारी केली। तर इथे मी मातीच्या भांड्यामध्ये 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवले। मग तेलामध्ये वाटण टाकून घ्यायचे। वाटणामध्ये इथे मी ओलं नारळाचे काप घेतलेले आहेत, पाव वाटी, 1 टोमॅटो घेतला, 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रकचा तुकडा, 3 ते 4 सुक्या लाल मिरच्या किंवा बेडगी मिरच्या घ्यायच्या आहेत। त्याचबरोबर जर का आंबट जास्त आवडत असेल तर इथे चिंचाचा वापर सुद्धा करायचा आहे, तर मी चिंच घेतलेला आहे थोडेसे। आणि या सर्वांना व्यवस्थितपणे पाणी न घालता वाटून घ्यायचे। मी या वाटणाचं एक शॉर्ट रेसिपी शेअर केलेली आहे माझ्या चॅनलवरती, नक्की विजिट करा आणि बघा। वाटणाची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मेन्शन करेन। आता जसं की मी हे वाटण जे आहे ते कच्चं वाटलं होतं, त्यामुळे हे वाटण तेलामध्ये मंद आचेवरती छान फ्राय करून घ्यायचं आहे। मसाल्याला छान तेल सुटेपर्यंत हा मसाला परतवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम स्लो ठेवून मसाल्याला सतत ढवळून घेतलं। त्यानंतर मी या कढईवरती झाकण ठेवले। थोड्या वेळाने मी कढईवरचे झाकण काढले तर मसाल्याला छान तेल सुटलं होतं। पुन्हा मी 2-3 मिनिटं हा मसाला असा शिजवून घेतला। मग ह्याच्यामध्ये मी 1.5 चमचा मालवणी मसाला, पाव चमचा हळद, त्याचबरोबर चवीनुसार मीठ टाकले। वाटणाच्या मसाल्यामध्ये हा ड्राय मसाला छान मिक्स करून घेतला। वाटणाच्या मसाल्याला तेल सुटल्यानंतर मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेले आहे आणि व्यवस्थितपणे स्टर करून घेतले। वाटणाचा मसाला छान असा परतवून घ्यायचा, म्हणजेच ग्रेव्ही खूप छान अशी बनते। बोंबीलच्या ग्रेव्हीमध्ये 4-5 कोकमाचे तुकडे टाकले, कढईवरती झाकण ठेवले। 5-6 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर ग्रेव्हीला छान बॉईल आला होता। आता मी गॅसची फ्लेम मात्र हाय ठेवली। पुन्हा कढईवर झाकण ठेवले आणि बॉईल आल्यानंतर कढईवरचे झाकण काढले, ग्रेव्हीला ढवळून घेतले। त्याच्यात पुन्हा 1 ग्लास मी पाणी टाकले। टोटल मी या बोंबील करीमध्ये 2 ग्लास पाणी टाकले। गॅसची फ्लेम हाय करून मी ग्रेव्हीला बॉईल करून घेतलं। तर ग्रेव्ही छान बॉईल झाल्यानंतर ह्याच्यामध्ये मी जे फ्राय केलेले बोंबील आहेत ते टाकून घेतले। बोंबील ऑलरेडी शिजलेले होते, त्यामुळे ग्रेव्हीमध्ये ह्या बोंबल्याला जास्त शिजवण्याची अशी काही गरज नव्हती। तरी ते 2 मिनिटं ग्रेव्ही अशीच बॉईल करून घेतली। मग ह्याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली थोडीशी, कढईवरती झाकण ठेवले। 5 मिनिटे मी ग्रेव्हीला बॉईल होऊ दिले। 5 मिनिटांनंतर कढईवरचे झाकण काढले तर गरमागरम बोंबील फ्रायची करी इथे माझी रेडी झाली होती। तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ती मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। आणि जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।